ही शेवग्याची आमटी बघताय किती भारी दिसते ना. याच पद्धतीने आज शेवग्याची आमटी बनवणार आहोत. इथे मी साहित्य घेतलं आहे. तोप तापत ठेवलाय. पातेल्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेले आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे आपल्याला. 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. लसणाचा रंग थोडासा गुलाबी झाला की आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. कढीपत्त्यामुळे जरा आमटीला चव छान येते म्हणून. थोडंसं परतून झाल्यावर आपण ह्याच्यात अर्धाच टोमॅटो वापरणार आहोत. अर्धा टोमॅटो मी असा कापून घेतलाय. टोमॅटो परतून घ्यायचा आहे आपल्याला. या पद्धतीने टोमॅटो छान परतून झालेला आहे. आता मी याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे. पाव चमचा धनेपूड, आणि इथे मी लाल तिखट 1 चमचा घातलाय. सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यावेळेला मी याच्यामध्ये पाव चमचा कांदा लसूण मसाला घातलाय. तुमच्याकडे जो मसाला असेल तर तुम्ही वापरू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण शेवग्याची शेंग याच्यामध्ये घालणार आहोत. ती सुद्धा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. शेवग्याची शेंग छान मसाल्यामध्ये कोट करून झालेली आहे. आता यावेळेला मी याच्यामध्ये साधंच पाणी घातलंय. तुम्ही गरम पाणी सुद्धा घालू शकता. मी याच्यामध्ये 2 पेले पाणी घातलंय, मोठे पेले. आमटीला आत्ताच किती छान रंग आलाय. अजून ही खूप पातळ दिसत असेल तुम्हाला. चवीपुरतं मीठ घातलंय. इथे आपली आमटी उकळते तोपर्यंत आपण इथे शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेणार आहोत. 1 बटाटा घातलाय. व्यवस्थित मिक्स करून घेते पुन्हा एकदा. खूप पातळ दिसतंय पण नंतर ते व्यवस्थित सेट होतं मिश्रण. 1 उकळी येऊन झाली की याच्यामध्ये मी आता 2 चमचे फक्त शेंगदाण्याचा कूट घातला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट कमी जास्त करू शकता. ही आमटी भाकरी बरोबर, ज्वारीची भाकरी, बाजरीच्या भाकरी बरोबर खायला खूप छान लागते. बघूया शेंग शिजली आहे का. शेंग व्यवस्थित शिजलेली आहे. बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजलाय. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. या पद्धतीने आपली शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार झालेली आहे. एकदम साध्या पद्धतीने बनवली आहे मी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आता ही मी सर्व करून घेते. या पद्धतीने पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.